या अनुषंगाने मी एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. दोन गोष्टी सांगतो नंतर. बघा, एक आत्र्यांच्या बाबतीतलं, आत्र्यांचं घराबाहेर म्हणून नाटक होतं. 33-34चा सुमार असावा, ब्रह्मचारीच्या अगोदरचं. आणि ते नाटक पुण्यामध्ये धो 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 धंदा करून मजबूत चाललं नाटक, हाऊसफुल. गाजलेल्या आपल्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये आलं. आमचंच गिरगाव, पुन्हा गिरगाव. गिरगाव गिरगाव गिरगाव. तर पुन्हा गिरगावमध्ये आलं आणि तिकडे देखील ते दणादण चाललं नाटक. आणि व्हायला काय लागलं की 2 दिवसात ते नाटक फुल व्हायला लागलं. अनंत हरी गद्रे, निर्भीड नावाचं त्यांचं एक काय म्हणतात दैनिक होतं ना ते, दैनिक मला आठवत नाही तेवढं. परंतु त्या निर्भीडमध्ये जे सांगण्यात येत नाही, निर्भीडमध्ये त्यांनी घराबाहेर या नाटकाबद्दल चांगली मतं, वाईट मतं, सकारात्मक, नकारात्मक सूचना प्लस मायनस सगळं दुनियेकडनं मागवून घेतलं आणि घराबाहेर या नावाने स्पेशल विशेषांक काढला. एखाद्या नाटकाच्या नावाने विशेषांक येण्याची ही पहिली वेळ होती. नंतर झाले की नाही मला माहित नाही, परंतु हे घराबाहेर. आणि त्याच अनंत हरी गद्रेंनी रॉयल ऑपेरा हाऊसला 2 दिवसामध्ये नाटक फुल व्हायला लागलं. मग लोक तिकीट काढायला यायची. तिकीट काढायला आल्यावरती तिकिटाची खिडकी बंद दिसायची. लोक म्हणायचे हे काय झालं, खिडकी बंद का? त्याच्यावरती पुन्हा यांनीच युक्ती काढली. युक्ती म्हणजे डोकं चालवलं त्याने. एक 5 अक्षर म्हणजे काय म्हणतात, मराठीत आणि इंग्रजीमध्ये पाट्या लावल्या थिएटरला, तिकीटं संपलेत लोकांना कळावं म्हणून. ते वलयांकित शब्द म्हणजे हाऊसफुल. हाऊसफुल या शब्दाचा जन्म घराबाहेर नाटकाला झाला आहे, रॉयल ऑपेरा हाऊसला. ज्या शब्दासाठी आज आपली रंगभूमी, प्रत्येक निर्माता हापापलेला असतो, प्रत्येक नट हापापलेला असतो. ते वलयांकित सिनेमावाला प्रत्येक जण हापापलेला आहे. ते हाऊसफुल शब्द यांनी निर्माण झाले. आणि दुसरं मी वडिलांच्या अनुषंगाने सांगणार होतो की 1960 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर बिर्ला मातोश्री प्रथम प्रयोग पंडितराज जगन्नाथ, ज्यांनी पुढे हिस्ट्री केली नाटकाने. मल्टी स्टारर नाटक होतं त्या काळातलं ते, जय गंगे भागीरथीवालं. आणि 10 ऑक्टोबर भारतीय विद्याभवन सुवर्णतुला. एकाच नाटककाराची लागोपाठ 2 दिवसामध्ये 2 नवीन करकरीत नाटकं येऊन त्याच्या पुढे 1000च्या वरती प्रयोग होण्याचा विक्रमी नाटककार माझा बाप आहे. ह्याचा मला रास्त अभिमान आहे, कौतुक आहे खरं. 2 कुठल्या पॅटर्न कुठे, इकडे उर्दू संस्कृत वगैरे संपूर्ण, इकडे कृष्ण रुक्मिणी सत्यभामा, पुन्हा रेंज. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.